पहिली बॉलिंग करायला येत आहेत दुसऱ्या टीमचे कप्तान प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे यांनी हातात बॉल घेतलेला आहे. ते आता रनअप घेत आहेत आणि पहिलाच बॉल नो बॉल. प्रभाकर मोरे यांच्या आयुष्यातला हा 53,000वा नो बॉल आहे. आजपर्यंत त्यांनी व्यवस्थित बॉल टाकलेलाच नाही. जेव्हा जेव्हा ते बॉल टाकतात तेव्हा पुढे जातात आणि शालू म्हणून परत मागे वळतात आणि पुन्हा पुढे जातात. तो बॉल आजपर्यंत पूर्ण झालेला नाहीये. त्यामुळे अंपायर त्यांना सांगत आहे की तुम्ही कन्फ्युजिंग बॉलिंग करू नका. अरे बापरे, इथे मात्र हे सचिन गावडे चिडलेले आहेत. मी कन्फ्युज नाहीये ते म्हणतायत. त्यांना अंपायर सांगतात तुमचा काही संबंध नाहीये, तुम्ही तुमची बॅटिंग करा. ठीक आहे, आता ह्याच्या पुढची ओव्हर टाकायला येत आहेत मायकल हसी. हा शो कॉमेडी असल्यामुळे केवळ नावावरून ह्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. मायकल हसी. नमस्कार, सत श्री अकाल. बाप PL च्या 4थ्या सीझन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बाप PL क्रिकेट लीग स्पॉन्सर्ड बाय तांबे सिरामिक्स. रोज सकाळी सुरुवात करा तांबे फ्लश, दिवस करा वश. जोरदार टाळ्या तांबे सिरामिक्स झाला पाहिजे. आज अत्यंत अटीतटीचा सामना आहे. अंतिम सामना आहे या स्पर्धेचा. दोन तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. एका संघाचं नाव आहे प्रभाकर मोरे यांचा शालू 11. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. आणि सचिन गावडे यांची कन्फ्यूज 11. आणि कॉमेंट्री बॉक्स शेअर करायला येत आहेत ज्यांनी आजपर्यंत कधीही कॉमेंट्री केलेली नाहीये असे स्पॉन्सरर्सचे मेवणे मुत्तुस्वामी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. वा वा सर, बसा बसा सर. आज आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये एंट्री घेतलेली आहे. कसं वाटतं सर, काय विचारत या वेळेला तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? आयचं गो तुमच्या हे बघा कांडेकर हे कॅटरिंगचं मालक मी असतं, कळलं का? तू डिसिजन नाही घ्यायचं. हे बघा ॲडव्हान्स आलेलं नसतं अजिबात जेवण बनवायला घेऊ नको. आणि हे बघ मी कॅटरिंगचा बिझनेस धर्मशाळा नाही खोललेला असतं. हा सर एक्सक्यूज मी प्लीज, तुम्हाला ना फोन बंद करावा लागेल कारण इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये फोन चालत नाही सर. मला बोलता तुम्ही कोण असत? मला माहिती नाही सर, तुम्ही स्पॉन्सरचे मेवणे आहात. तुम्ही ठेवू शकता फोन, पण सर काय प्रॉब्लेम आहे सर, तिकडे लाईव्ह सुरू आहे ना मॅच, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. सॉरी काय आहे ते माझं कॅटरिंगचं बिझनेस असतं आणि आज गाजर मुहूर्त असतं ना. गोरच मुहूर्त असतो ना ऍक्च्युली. तर त्याचं आज माझ्याकडे एवढं ऑर्डर असतं, यू वॉन्ट बिलीव्ह, यू विल बी सरप्राइज्ड. आज एका दिवसात 18 लग्न लावतं मी. 18. अरे बापरे, नाही खरंच मोठा बिझनेस आहे तुमचा, अगदीच मोठा आहे. पण मला एक कळत नाही आहे, जे आपले स्पॉन्सरच आहेत ते तांबे आहेत आणि तुम्ही त्यांचे मेवणे मुत्तुस्वामी, हे काय रिलेशन आहे? त्याच एक वेगळ्याच लव्ह स्टोरी असतं बघा. म्हणजे मी तांब्यांच्या दुकानात एकदा कुकर विकत घ्यायला गेलेला असतो. अच्छा. तर तिकडे तांब्यांची वाटी उभी दिसली. तांब्यांची वाटी उभी होती म्हणजे मला कळलं नाही. अहो म्हणजे त्या तांब्यांची चॉटी बहीण हो. अच्छा म्हणजे तुमची झालेली बायको. तर ती तिकडे अशी उभी होती. तर मी त्यांना विचारलं की म्हणजे एक जर आम्हाला इडली बनवायची असेल तर म्हणजे या कुकरच्या किती शिट्ट्या व्हायला लागतील. बरं. तर त्याने मला सगळी रेसिपी सांगितली आणि आम्ही असे गुंतलो एकमेकात. मग ते इडलीची रेसिपी बाजूला पडली आणि ती वाटी माझ्या पदरात पडली. म्हणजे ती मला पटली हो. आम्ही लग्न केल्यानंतर रोमॅन्टिक, एकदम रोमॅन्टिक. तर आता आपण लाईव्ह जातोय. तुमच्या आयुष्यातली पहिली कॉमेंट्री आहे. कसं वाटतंय? एक्सायटेड आहात की नाही तुम्ही? हा जरा उत्तर मिळालेलं आहे तुमचं. तर आपण आता जात आहोत लाईव्ह. अतिशय सुंदर सामना आज आपल्याला बघायला मिळणार आहे. शालू 11 वर्सेस कन्फ्यूज 11. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजेत. हो, अख्खं स्टेडियम खचाखच भरलेलं आहे. तुमची पहिली मॅच आहे. आज नवीन गेस्ट आलेत आपल्याकडे, मुत्तुस्वामी. पहिली मॅच आहे, तुम्ही कॉमेंट्री करणार आहात. काय नेमके विचार आहेत मनात? मी लाईव्ह दिसत आहे. हो सर, लाईव्ह. सर हे फक्त घ्याल, आईस्क्रीम घ्यावं लागेल हातात. मी टीव्हीवर दिसत आहे. हो सर. म्हणजे सगळे लोक मला बघू शकत आहे. हो सर, सगळेच बघतायत तुम्हाला. तुम्ही प्रश्न काय विचारले असते? नाही, मी विचारलं ह्या क्षणाला तुमची पहिली मॅच आहे ना, तुम्ही पहिल्यांदा कॉमेंट्री करताय, तुमच्या मनात ह्यावेळेला काय विचार आहेत?
सर चाल कळली आता शब्दही कळू देत तर बरं होईल जरा जरा टीमची मॅच सुरू झालेली आहे आणि सचिन गावडे यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि पहिल्यांदा फलंदाजीला येत आहेत शिखर धवन आणि स्वतः कप्तान सचिन गावडे. वा 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 वा, फार अप्रतिम जोडी आहे. शिखर धवन आज इंटरनॅशनल प्लेअर आहे, आज आपली टुर्नामेंट खेळतोय. तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे तुम्हाला सांगतो या पोराचं मला एकदम कौतुक वाटत आहे. हा. म्हणजे बाप फिल्म लाईन मध्ये असून सुद्धा पोरगा क्रिकेटकडे वळलाय म्हणजे एकदम मोठी गोष्ट असते. हा. शिखर धवनचे वडील फिल्म लाईनीत आहेत. हो, डेव्हिड धवन. अहो शिखर धवन वरुण धवन दोघे भाऊ भाऊ असते. कोणी सांगितलं हे तुम्हाला? असं काय करते सांगायला कोण कशाला पाहिजे? अहो आडनाव बघा ना, धवन. आडनावावर काही नसतो. समजा तुमचं आडनाव कोठारे असतं तरी सुद्धा तुम्ही समोर बसला असतात का मला सांगा? तुम्ही माझा अपमान करता असं नाही वाटत तुम्हाला? ऍक्च्युली हा अपमान तुमचा नाही हो, त्यांचा आहे. कल्पनेत सुद्धा तुम्ही तिकडे बसलात, हा त्यांचा अपमान नाही का मला सांगा? बरं ते जाऊ दे, पण मला सांगा ते शिखर धवन वरुण धवन भाऊ भाऊ अहो, नसतात? नाही भाऊ नाहीच आहेत ते. अय्यो, मला तर वाटलं तर म्हणजे ते विराट कोहली आणि अरमान कोहली सारखे भाऊ भाऊ वाटले मला ते. विराट कोहली अरमान कोहली पण भाऊ, कोणी सांगितलं तुम्हाला हे? अय्यो हे पण भाऊ भाऊ नाही. नसतात. अहो मग ते गाणं होतं ते मी हाय कोहली. तसं नाही आहे गाणं ते हो. ते मी आहे कोहली आहे ते. एनिवे तुमच्या बुद्धिमत्तेची कोहली लगेच कळलेली आहे आम्हाला. अरे बुद्धिमत्तेची खोली आम्हाला कळलेली आहे. तर आम्हाला मॅच सुरू होते. पहिली बॉलिंग करायला येत आहेत दुसऱ्या टीमचे कप्तान प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे यांनी हातात बॉल घेतलेला आहे. ते आता रनअप घेत आहेत आणि पहिलाच बॉल नो बॉल. अय्यो प्रभाकर मोरे यांच्या आयुष्यातला हा 53,000वा नो बॉल आहे. अय्यो आजपर्यंत त्यांनी व्यवस्थित बॉल टाकलेलाच नाही. जेव्हा जेव्हा ते बॉल टाकतात तेव्हा पुढे जातात आणि शालू म्हणून परत मागे वळतात आणि पुन्हा जातात. तो बॉल आजपर्यंत पूर्ण झालेला नाहीये. त्यामुळे अंपायर त्यांना सांगत आहे की तुम्ही कन्फ्युजिंग बॉलिंग करू नका. अरे बापरे, अय्यो इथे मात्र हे सचिन गावडे चिडलेले आहेत. मी कन्फ्युज नाहीये ते म्हणतायत. त्यांना अंपायर सांगतात तुमचा काही संबंध नाहीये, तुम्ही तुमची बॅटिंग करा. ठीक आहे, आता ह्याच्या पुढची ओव्हर टाकायला येत आहेत मायकल हसी. हा शो कॉमेडी असल्यामुळे केवळ नावावरून ह्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. मायकल हसी. पुढे मायकल हसी पहिला बॉल टाकत आहेत. मायकल हसी यांनी पहिला बॉल टाकलेला आहे आणि अतिशय सुंदर फटका मारलेला आहे. शिखर धावेन आणि गलीच्या डोक्यावरून फटका मारलेला आहे. 4 रन, जोरदार शॉट मारलेला आहे. वा 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 वा. ह्या शॉट बद्दल तुम्हाला काय वाटतं? अरे कसला रे हे तुमच्या गलीचे कसला शॉट घेऊन बसलाय? तुमचा ते बॉल बॅटला लागून त्या बाउंड्री लाईनला जाईपर्यंतच्या वेळेत आमच्या केटरिंग मधलं चिनप्पा असतं ना, ते 100 लोकांचे असं पंगत वाढत आणि नुसतं पंगत नाही वाढत तर त्या 100 लोकांच्या राईस मध्ये गली करून त्याच्यामध्ये रस्सम वतत आणि रस्सम नुसतं रस्सम वतत पण अंगावर एक छिट्ट नाही पडत. वाढताना कपडे पांढरे शुभ्र आणि वाढल्यानंतर पण कपडे पांढरे शुभ्र असतात. जरा आपण आता क्रिकेटकडे वळूया का? कारण हे तुमचे कॅटरिंगचे किस्से ना इथे नका सांगू प्लीज प्लीज. हा क्रिकेट आहे ना सर, प्लीज प्लीज. मला माहिती आहे तुम्ही महत्वाचे आहात. हा मी प्लीज दाखला दिला तुला. नका नका करू असं. दाखल. तर आता पुढे आपण मॅच कडे वळत आहे. पुढचा बॉल टाकलेला आहे मायकल हसी यांनी आणि तो सचिन गावड्याने सुंदररित्या फटकावलेला आहे. दोघे धावत आहेत आणि दोघात प्रॉब्लेम झालेला आहे आणि आउट. पहिली विकेट गेलेली आहे. शिखर धवन यांना सचिन गावडे यांनी रनआउट केलेला आहे. सचिन गावडे यांची खासियतच आहे, क्रिकेट असो किंवा स्किट, ते तो जोडीदार असतो त्याला आदल्या दिवशी खूप दमवतात आणि वेळ येते तेव्हा रनआउट करतात. मी स्वतः त्यांचा 3-4 वेळा अनुभव घेतलेला आहे. अय्यो मी पण घेतलेला. तर शिखर धवन खांदे खाली पाडून जात आहेत. मला आठवते की 2001 साली अनिल कुंबळे जे होते प्लेयर, ऑस्ट्रेलिया टूर मध्ये ते गेलेले होते. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी असाच एकाला रनआउट केलेला होता. ते तुम्हाला आठवते का? मला सांगा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? किती साली म्हणाला? 2001. अरे तुमच्या आता ह्या डायलॉग नंतर माझा डायलॉग काय ते मला आठवत नाही. तुम्ही मला 2001 काय
सांगा विचारता काहीतरी तुमचं बघा. पण तरी पण तुम्हीच्या त्या कुंभळेवरनं मला आमचं कुंभल स्वामीचं आठवण झालं. कुंभल स्वामी हा आमचा एक वाढपी असतं माझ्या कॅटरिंग मध्ये. त्याचं काय झालं तो पण एकदा असाच रनआउट झालेलं असतं. ते आपलं कमरेच्या खालचा भाग काय असतं ते त्याला काय म्हणतात पाय असतो तो. हा तर पायात पाय असं अडकून ते असं पडलं असं रनआउट झालं. सगळं हातातलं राईस असं लादीवर गळलं. ते रस्त्यानं पण लादीवर पडलं, तोंडावर पडलं तरी अंगावर एक छिट्ट पडलं नाही, लुंगीवर एक छिट्ट पडलं नाही. वाढायच्या अगोदर पण लुंगी पांढरा शुभ्र आणि पडल्याच्या नंतर पण लुंगी पांढरा शुभ्र होतं त्याचा. हा लुंगी स्वच्छता अभियान चाललंय का हे? का तुम्ही हे लुंगीचं नका ना बोलू, तुम्ही तुमचं कॅटरिंगचं इकडे नका सांगू. त्याची लुंगी मळली आणि स्वच्छताचं मला काय करायचंय? दाखलं दिलं ते कसं दाखले देता तुम्ही? गप्पा बसा. नका बा एवढा चिडू तुम्ही, नका एवढा चिडू. तुमचं टाळू लाल झालं असेल बघा. नाही म्हणजे मी काय म्हणतो, तुम्ही काम कोणाचं पण करा, काम कोणाचं पण करा, पण कपडे तुमचं एकदम स्वच्छ असेल. अरे काय कपडे मळलेले आहेत माझे, मळलेले आहेत, काय करायचंय? दोन्ही आम्हाला. अरे गप्पा बसा. याचा पुढचा बॉल. ए चल ना, घे ना बॉल टाका. याचा पुढचा बॉल अरुण कदम महाबळेश्वर यांकडून. अरे कुठे चाललंय? महाबळेश्वरचं नाव काढून कुठे चालला? अरुण कदम गेलेले आहेत. महाबळेश्वरचं नाव काढल्यावर अरुण कदमनी मैदान सोडलेलं आहे. याच्या पुढे निमिष कुलकर्णी येत आहेत एकांकिका यांकडून. आणि निमिष कुलकर्णीने लाडू हातात घेतलेला आहे. लाडू पण त्याने लाडू पकडायची त्यांची जी स्टाईल असते त्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम असते. कारण काय आहे, कॅटरिंगचा कोर्स नाही केला त्याच्यामुळे ते पकडण्याचं त्यांचं ते चुकलेलं असते खरं तर. आणि अरे व्यंकटेश हा काय करतं बघा तुमचं ते बॉलर. अरे 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 त्याने त्या लाडूला घाम लावला की रे. आम्ही आमच्या आयुष्यात कारकिर्दीत असा लाडूला कधी घाम लावलं नव्हतं. म्हणून आमचं काम स्वच्छ, आमचं कारकिर्द स्वच्छ, आमचा कपडा एकदम स्वच्छ असता. अरे कॅटरिंग वाल्या वड्यावाल्या जा ना घरी. कळत नाही का तुला? थोबाड फोडेन वाजवेन अशी परत केलीस तर कॉमेंट रे. तुम्ही जरा जास्त बोलत जास्त बोलतो मला माहितीये. तुम्हाला माहित असतं तुमचा स्पॉन्सर माझा मेवणा असता. माहिती आहे. मी स्पॉन्सरशिप कॅन्सल करायला अरे लागलो. कर कॅन्सल, मला काय फरक पडत नाही. कॉमेंट्री बॉक्स मध्ये फालतू नाही पाहिजे सांगून ठेवतोय. एवढा कॉन्फिडन्स. अरे आहे. ए यार यार कोण आहे तिकडे? या पुढचा बॉल. निमेश कुलकर्णी धावत येत आहेत. निमेश कुलकर्णी हे यांनी ball पीचे इकडे हातात घेऊन येता पहिले. निमेश कुलकर्णीने बॉल हे पीचे उचला तिकडे जा. निमेश कुलकर्णीने बॉल चला, घेतलेला आहे. इकडे या. निमेश कुलकर्णीने हातात बॉल घेतलेला आहे. चला, निमेश कुलकर्णी हातात बॉल घेतलेला आहे. त्याचे कोट निमेश काढा, कुलकर्णी bowling कोट टाकत काढा. आहे. निमेश कुलकर्णी बॉलिंग टाकत आहे. ते ball स्पॉन्सर्ड टाकलेला असतं. आहे. शर्ट पण काढा, ते पण स्पॉन्सर्ड असतं. चट नका काढू. शर्ट स्पॉन्सर्ड निमेश कुलकर्णीने असतं. बॉल टाकलेला आहे. लवकर. बॉल घेऊन ते धावत आहेत. त्यांनी बॉल मारलेला आहे पॅन्ट पण आणि काढा. boundary केलेला आहे. पॅन्ट पण काढा त्याचं. काढ घे घे काढ पॅन्ट काढ. एवढं कशाला घट्ट घालता हो पॅन्ट कपडा? पॅन्ट काढा त्यांचं. चला हे सगळं स्पॉन्सर्ड असतं. चला काढा सगळं. ते एक मिनिट ते डोकं पण काढा. डोकं काढा. हा विग काढा तुमचं. हे पण स्पॉन्सर्ड असतं. चला आता हे पण काढा. हे पण हे नाही काढायचं. हे नाही काढायचं. एक मिनिट